या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, या देशाच्या सुप्रीम कोर्ट सारख्या संस्था वाचल्या पाहिजे, या बेरोजगार पोट्याला रोजगार भेटला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव भेटला पाहिजे. या शेकून चांगली गरम फडक्यानं शेकवते तुमची. अरे त्या शेतकरी आता आंदोलन चालू, या निवडणुकीच्या अगोदर पंजाबच्या शेतकऱ्याचं आंदोलन होतं. कायच्यासाठी? हमी भाव. हमी भाव मार फोकणाऱ्या तानू सांगितलं ना का 2022 शेतकऱ्याचा हमी भाव अडीच पटीनं वाढू. घंट्या वाढवला. अरे माया कास्तकार बापाची तूर 12,000वर गेली होती. 12,000वर जेव्हा तूर गेली का नाही तर ह्या बापून इजिप्तवरून तुरीची दाय बोलावली. एवढी बोलावली याला काही मापदंड आहेच ना. हिशोब नावाची गोष्ट नाही. शिकलं नाही ना. आणि बरं स्वतः म्हणते मी शिकलो नाही आणि याचा सोबती पत्रकार परिषद घेऊन सांगते का आमचा पंतप्रधान हा MA पॉलिटिक्स आहे. बरं विषय कोणता माहित आहे का? विषय आहे एंटायर पॉलिटिक्स. अशी डिग्रीच नाही भारतात. बरं डिग्री 68 का 78ची डिग्री आहे बापूची. आणि त्या डिग्रीवर जो फंड आहे ना तो फंड 1993 जन्माला आला. त्याच्यात बी युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे. अबे साले कॉप्या करा पण दिसू तर नका कोणाले. एवढे तुम्ही म्हणजे एवढे लोक बयाड आहे का तो फंड 93 आला आणि डिग्री 78 का 68ची आहे. सांगा इतके खतरनाक आहे. आणि मला धमक्या गिमक्या देतात. मी कायले आगुटतो चुलीत बसाले. मला यायनं चिल्लर समजू नये. हे लय लोक मला चिल्लर समजते. यायले मी सांगतो माया मागं हायकोर्टाचे 40 वकील आहे. 40 वकील आहे म्हणलं. मला एक नोटीस आला का त्याला 3 नोटीस पाठवत असतो मी. कोणाच चिल्लर नाही समजायचं. मी एकटाच फिरतो पण माया मागं 40 हायकोर्टाचे वकील आहे. माय व्हिडिओ न्यायाधीश पाहिजे. नाव नाही सांगत कोण पाहिजे. सांगता नाही येत. इथं येऊन भेटून गेले मला. काहून पाहिजे तर इमानदारीने या गोरगरीब कष्टकरी पोरायची बाजू मांडतो. आणि हे लक्षात ठेवा का येणारा काय हे का म्हणते अबकी बार 400 पार. कुठं गेला तो नारा? अबकी बार महंगाई की मार आहे का नाही? कुठं गेली महंगाई? मग आता महंगाई नाही दिसून राहिली काय? वाढून गेली. मग कुठं गेली महंगाई? कुठं गेला तो नारा? बरं 400 पार कायले म्हणते संविधान बदलवायचं आहे. बदलून पाय बरं साल्या म्हणा. फटाके नाही लावून तर लोक ढोंगून आले. आहे का नाही? बरं नवीन स्कीम योजना त्याच काँग्रेसच्याच आहे. फक्त नाव बदलवलं. म्हणजे भिंत तेच कोपडे काढले आणि पुन्हा लिपली. असंच आहे ना. बाकी काय यायले काही नवीन करता येत नाही. ठीक आहे. यायले नवीन काही करता येत नाही. म्हणून महाराष्ट्रातलं गुजरात मध्ये ने महाराष्ट्रातले उद्योग नेले आहे ना. तो भारताचा पंतप्रधान नाही आहे. तो गुजरातचा पंतप्रधान आहे. हे समजून घ्या तुम्ही. हा किती मोठाले उद्योग नेले. तो उद्योग नेला सिलिकॉनचा. लय नेलं. त्याच्यानंतर पंतप्रधान स्वतः त्या अरबी समुद्रात शिवाजी महाराजाचं मोठं स्मारक उभारायचं ते माल तिथं. ठीक आहे. भूमिपूजन केलं होतं. जलपूजन अजून उभं नाही झालं. 8 वर्षाच्या अगोदर केलं होतं. आठवते का तुम्हाला? किती कर्ज माफ केलं? 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. बंद्या भारतातल्या शेतकऱ्यावर 1,34,000 करोड 1,30,000 करोड 1,1.5 लाख करोड रुपयाचं कर्ज संजी आमच्या कास्तकार मायबापावर. अजी ह्या म्हणते कास्तकाराचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते. आणि उद्योगपत्याच्या नड्यात भरत जाते त्या मुक्याच्या अण्याच्या अडाणीच्या. देशाची GDP कोरोनात गड्ड्यात गेली आणि हे उद्योगपती वर चालले होते. म्हणजे कोणाचं सरकार व्हायची? हे बरं झालं काय भारताचं सुप्रीम कोर्ट त्या SBIच्या उदावर बसलं इलेक्ट्रॉल बॉन्डच्या वेळेस. नाही तर काय सांगितलं? तिले तुतारीचा ढोशा दिला SBIले. बोमाल म्हणे 3 महिने देता येत नाही. अरे डाटा देता येत नाही म्हणे ना. मग मग सुप्रीम कोर्ट छाताडावर बसल्यावर कसा दिला 2 दिवसात? अशी बटन दाबल्याबरोबर डाटा येते आता कचकन प्रिंट आउट. आणि हे का म्हणे 3 महिने लागते म्हणे डाटा द्यायला. मग कसा दिला? झक मारून
2 दिवसात डाटा. आता कुठून आला म्हणा मग डाटा? म्हणून हे 50 खोके म्हणजे बोमलते ना, हे जे पैसे आले याच्यापासून हे असे आणले. एखाद्या कंपनीने पैसे नाही दिले का टाक ईडीची धाड त्याच्या उरावर. हा मग आता काय करायचं? किती पाहिजे सांगा ना, येऊ द्या. इतकं बदमाश सरकार आहे हे. काय हे ब्लॅकमेल करू करू आमदार खासदार तर पळवलेच विरोधकाचे, यायना पैसा बी लुटलाय आणि त्याला नाव दिलं इलेक्ट्रॉल बॉन्ड. त्याच्यावर एक व्हिडिओ घेतला आहे मी आणि मी सर्व व्हिडिओ बाय प्रूफ घेतो. आपण आकडे गिकडे काही फेकत नाही म्हणून ते आपल्या उरावर केस बीस काही टाकत नाही. आणि टाकत नाही तुम्हाला सांगितलंच कारण काऊन आहे. म्हणून हे लक्षात ठेवा का जर तुम्हाला अजून शेकून घ्यायचे असेल गरम फडक्यानं तर त्याला मतदान करजा. अरे आमच्या देशाचा पंतप्रधान त्या इथं मणिपूर मध्ये 3 महिने 4 महिने झालं मणिपूर पेटून आहे, दंगे होऊन राहिले. हे त्याच्यावर नाही बोलून राहिलं. हे तिथं का नाही युक्रेन रशियाचं भांडण आहे त्याच्यावर वक्तव्य. तिथं पॅलेस्टाईन इस्रायलचं युद्ध चालू आहे त्याच्यावर स्टेटमेंट देते. अबे इथं घराले भोगदार बोललाय आपल्या, ते बुजवणं पहिले. आपल्या घराचे भोगदार नाही बुजवा, दुसऱ्याचं लिपायला चाललो. अरे पहिले स्वतःच्या घरी पाय. आणि त्याच्यानंतर तर सोडाच. त्याच्यानंतर त्यानं हद केली. तिथं 2 महिने इंटरनेट बंद होतं. एका बाईची ठीक आहे नग्न धिंड काढली. इंटरनेट बंद होतं म्हणून तो व्हिडिओ व्हायरल नाही झाला. जसं इंटरनेट चालू झालं मणिपूरमध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला. अरे हे लक्षात ठेवा, जब शहर में आग लगती है तो अपना घर उस आग में कब खाक हो जाएगा पता नहीं चलेगा. हे लक्षात ठेवा. मणिपूर मध्ये लागलेली आग महाराष्ट्रात आली म्हणलं. 8 दंगे झाले मागच्या 2 वर्षात, 8 दंगे. आणि याच्यात सर्वसामान्य ओबीसी SC ST चे पोट्टे होते. म्हणून ह्या पोराईनं जागृत व्हा. आपल्या हे आपलं सरकार नाही आहे. आणि त्या मणिपूर जर तुम्हाला असं वाटत असन का आपल्या आया बहिणीची नग्न धिंड निघणारा भारत भविष्यात पाहिजे असन तर त्याला मतदान करा. नाही तर मग महाविकास आघाडीचे श्यामभाऊ बर्वे यांच्या चिन्हासमोर पंजा या चिन्हासमोरचं बटन दाबून यायला निवडून आणा. कारण एक उमेदवार आपल्याला तिथं वाढवायचा आहे. तेव्हा लोकशाही बळकट होईल. या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, या देशाच्या सुप्रीम कोर्ट सारख्या संस्था वाचल्या पाहिजे, या बेरोजगार पोट्याले रोजगार भेटला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाले हमीभाव भेटला पाहिजे. मी उमेदवारीत होतो लोकसभेच्या, माझे नाव होतं. पवार साहेबांना जर माझा प्रवेश घेतला नसता ना जबरदस्तीनं मी फॉर्म भरला असता. आणि फॉर्म भरला असता तर वर्धेची सीट पडत होती. 2.5-3 लाख मतदान घेतलं असतं, जास्त पण कमी नाही घेतलं असतं. पण मला असं वाटत होतं का आज देशावर वेळ आहे, माझा देश वाचला पाहिजे, पोट्याचं भवितव्य आहे. कास्तकार आत्महत्या करून राहिल्या, मालाचे भाव नाही भेटून राहिले तर ह्या देश वाचला पाहिजे म्हणून मी माघार घेतली. नंतर माघार नाही घेणार रे बा. आता वेळ आहे म्हणून घेतली. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का आता देशावर वेळ आहे, देशात परिवर्तन घडून आणायचं आहे. आणि एवढे अहंकारी आहे, एवढे माजूनटर आहे का साले शेतकरी आंदोलन करून राहिले त्या पंजाबचे. बॅरिगेट्स पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिगेट्स नाही. ह्या बॅरिगेट्सवर बॅरिगेट, त्याच्यावर अश्रुधुराच्या कांड्या, रबराच्या गोळ्या, छर्रे. एका कास्तकाराच्या पाठीत पुरे छर्रे गेले. एक पोरगा इथं गोळी लागली तर मेला. जवान पोरगा होता 21 वर्षाचा. मग शेतकऱ्यांना आंदोलन केलं. 700 शेतकरी शहीद झाले, जवान ठीक आहे. 700 शेतकरी मेले म्हणलं मागच्या आंदोलनात. मी म्हणतो उपद्व्याप कायदे करा. शेवटी तुम्हाला 3 कायदे माघार घ्या लागले का नाही घ्या लागले? 3 कायदे मागे घेतले या मोदी सरकारनं. बरं मागं तर घेतले ते सोडा. 3 कायदे मागं घेतले या पट्ट्यानं. आता 3 कायदे मागं घेतल्यावर पंजाबच्या कास्तकाराचा बदला कसा करायचा? तर पंजाब APMC मधून गहू विकत घेणं बंद केला म्हणून त्या कंट्रोलने नुसते तांदूळ येऊन राहिले, कुटाळ खाऊ घालून राहिले. साले बंद केला. आणि मग पंजाबले जायचं होतं याले मार सांगते 56 इंच शिना. पंजाबले जायचं होतं तर उडान पुलावून फाट्यातच पळत आला 56 इंची शिना. 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी आहे त्याच्यापाशी, बंदुकीची गोळी नाही घुसत तरी फाट्यातच पळत त्याला. पंगेच कायले घ्याव म्हणून लोकांसोबत पंगे घेऊ नये. बरं यानं का नाही सोडलं? एज्युकेशनवर 18% GST आहे, शिक्षणावर. इकडं रामाच्या मंदिरात आम्हाला राम लल्ला दाखवले.
22 तारखेला मंदिराचं उद्घाटन. हिंदू धर्म म्हणते का कोणतीही प्राण प्रतिष्ठा करायची आहे, पूजा करायची आहे, नवरा बायकोन करावं लागते. ह्या संट्या एकटाच चालला समोर समोर. अरे कोणतीही पूजा करायची आहे, नवरा बायको पाहिजे. त्याले यजमान म्हणते. यजमान भागवत सप्ताह करायचा असेल तर यजमान बसवतो ना नवरा बायको. अशी बायको टाकून नाही दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, कॅम्ब्रिज वरून लॉची डिग्री करून आल्यावर ते इंग्रज म्हणे त्याले हे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणा, शाही जीवन जगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे का तुमची लाचारी नाही पत्करणार. माझा समाज 5000 वर्षापासून खितपत पडलाय, त्याला जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत मी चूप बसणार नाही, तुमची लाचारी स्वीकारणार नाही. मग प्रपंच चालवायचा होता, बायको लेकर पोसाचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मुंबईच्या हायकोर्टात वकिली केली, सिडनीहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. याच्यासारखी बायको अर्ध्यावर नाही टाकली. व्यक्त केली तर धुऱ्यावर द्यायचं, नाही तर करायचीच नाही. म्हणून हे लक्षात ठेवा. बरं ते सोडा, लोय आयजी याच्या स्टोरी आहे साल्याच्या. अरे माया बाप गहू तांदूळ इकून आला, ठीक आहे. माया बाप तुरीची डाळ इकून आला का? ते आता इजिप्तची गोष्ट सांग. इजिप्त वरून अकातल्यासारखी तुरीची डाळ बोलावली. एवढी बोलावली का 12,000चे तुरीचे रेट 4,000वर आले. 4,000वर आल्यावर तूर खपली नाही तुरीची डाळ, तर तिले घुबडायनं खाल्ली, भोगदाड पाळले. आणि ते भोगदाडवाली तुरीची डाळ मग कंट्रोलले 32 रुपये किलोने विकली साल्यानं. कंट्रोलले डाळ पाहिली का तुरीची? तुम्ही नाही पाहिली. तवाच भेटली तुम्हाला, आता बंद झाली. आणि आता या बापूना आमचा बाप एपीएमसी धान्य घेऊन गेला का माय सांगते का तुरीचे कट्टे आणजा 2. किती किलोचा कट्टा? 30 किलोचा. एचएमटी तांदूळाचे 2 कट्टे आणायला लावते माया बापाले. आणि मग हे कट्टे आणल्यावर माय निळ्या रंगाच्या ड्रामात भरून ठेवते निसपूस करून. प्रत्येकाच्या घरची अवस्था आहे का नाही अशी? प्रत्येकाच्या घरची आहे. ह्या बापून 30 किलोचा कट्टा कोण घेते रे? तर आपण घेतो, आपण सर्वसामान्य आहे. ह्या बापून 30 किलोच्या धान्याच्या कट्ट्यावर 5% जीएसटी लावला. इतकं बदमाश आहे, एवढं अहंकारी आहे, भयंकर अहंकार घुसला आहे. याने वाटते का मीच या देशावर राज्य करीन. तर मी पाया पडून सांगतो आणि शेवटले एक उदाहरण देतो. मला पुन्हा 2 सभा, एक हुडकेश्वरली आहे, तिकडे एक मोहप्याली आहे, ठीक आहे. तर माझं म्हणणं एवढं आहे का कोणी एवढं अहंकारी राहू नये. अहंकार बेकार आहे बरं. चांगल्या चांगल्याले मातीत घालून गेला, अति तिथं माती. हिटलर होता, हिटलर दुसऱ्या महायुद्धात. त्याला वाटत होतं का जगावर माय राज्य असलं पाहिजे, या जगावर राज्य असलं पाहिजे असं वाटत होतं. त्याचा सोबती होता इटलीचा मुसोलिनी. दुसरं महायुद्ध खतम होत आलं, पुरे जवान पोट्टे मरून गेले युरोपातले. तुम्हाला सांगतो 2-2.5 लाख लोक इटलीच्या राजधानीत रोमच्या चौकात त्याच्या घरासमोर जमा झाले. पहा मी का सांगून राहिलो, 2-2.5 लाख लोक जमा झाले म्हणतो. स्टोरी ऐकून घ्या. लोक दरवाजा लावून होता, 2.5 लाख लोक दरवाजा तुटून पडले. अक्का दचाड्यात दरवाजा तोडला, गेले लोकांच्या घरात घुसले आणि त्याला असा मारला असा मारला, ज्या कडार पडन त्या कडार मारला, जिकडं पडन तिकडं मारला, कपडे काढून नागोया करून मारला. त्याच्या बायकोलाही मारलं, त्याच्या बायकोलाही नागोया करून मारलं. बरं मेल्यावर बी मारलं, पहा बरं मेल्यावर बी मारलं. आणि तेवढ्या नाही लोकांचं समाधान नाही झालं, तर त्याले लेखाले दोरानं उलटा टांगला 50-60 फूट. आणि ते टीव्हीवर चालू होतं लाईव्ह. आणि त्याचा सोबती हिटलर जर्मनीत बसून पाहून राहिला होता. तारीख सांगतो, युट्यूबवर गुगलवर सर्च करून घ्या. तारीख होती 28 एप्रिल 1945. किती तारीख म्हणून राहिलो मी? ऑन रेकॉर्ड बोलतो, फुकट नाही सांगून राहिलो. तारीख पाहून घ्या. 28 एप्रिल 1945 ले हिटलरचा सोबती मुसोलिनीले लोकांना नागोया करून मारला. हे हिटलर पाहून राहिला होता. हिटलरले काय वाटलं माहित आहे का? लोक याच्यापेक्षा बेकार आपल्याला मारण. 29 तारीख गेली, 30 तारखेला हिटलरनं आत्महत्या केली. किती तारखेला? 30 एप्रिल 1945. माया देशातले लोक खूप चांगले आहे. मी अजिबात म्हणत नाही का माया देशात असं काही झालं पाहिजे. कारण माया देशातले लोक मोहब्बत की दुकान लगाने वाले हैं. म्हणून यायले सत्तेत असणाऱ्याले सांगतो, जास्त माजल्यासारखे करू नका.
लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है। लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है। तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है। म्हणून आता सध्या या देशाला परिवर्तनाची गरज आहे। अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे। पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे, पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे। पण तो जिजाऊचा शिवबा तलवार घेऊन नाही पाहिजे, त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा पेन पाहिजे, त्याच्या पेनाला ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची धार पाहिजे। म्हणून मला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वाक्य खूप आवडते। असं वाटते का ते मायावरच आहे का काका? तुकाराम महाराज म्हणते, पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। गुंडा म्हणजे काही मर्डर हाफ मर्डर करणारा नाही, लोकांचे प्रश्न मांडणारा, सडेतोड प्रश्न विचारणारा। म्हणून हे लक्षात ठेवा का आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडवायचं आहे। आणि या परिवर्तनात ठीक आहे रश्मीताईचा फॉर्म काढला हे लक्षात ठेवा तुम्ही। काही किती बदमाश असू शकते, म्हणजे ज्या बाईचा फॉर्म जिल्हा परिषद मध्ये स्टँड होते आणि लोकसभेत खारिज होते, म्हणजे किती बदमाशपणा असं। आणि ते सर्टिफिकेट काही दुसरं का, सर्टिफिकेट कॅन्सल केलं। आणि बरं झालं का श्यामभाऊचा होता, नाही तर उपाध होती साली। हा म्हणून येणारी निवडणूक परिवर्तनाची आहे। या देशात बदल घडवून आणायचा आहे आणि आपल्या गोरगरीब कष्टकरी कामगार बंडीवाला शेतकरी बेरोजगार युवक याचं भवितव्य तुमच्याच हातात आहे। मी सांगणार नाही आता कोणाचं बटन दाबाचं, तुम्ही ठरवजा ठीक आहे। मी 4 आवाज देतो, आवाज आरपार गेला पाहिजे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज आहे का नाही? इलेक्ट्रॉल बॉन्डच्या वेळेस नाही तर का सांगितलं, तिले तुतारीचा ढोशा दिला एसबीआयले। बोमाल म्हणे 3 महिने देता येत नाही। अरे डाटा देता येत नाही म्हणे ना, मग इलेक्शन मग सुप्रीम कोर्ट छाताडावर बसल्यावर कसा दिला 2 दिवसात? अशी बटन दाबल्याबरोबर डाटा येते आता कचकन प्रिंट आउट। हा आणि हे का म्हणे 3 महिने लागते म्हणे डाटा द्यायला, मग कसा दिला झक मारून 2 दिवसात डाटा? आता कुठून आला म्हणा मग डाटा? म्हणून हे 50 खुके म्हणजे बोमलते ना, हे जे पैसे आले याच्यापासून हे असे आणले। एखाद्या कंपनीने पैसे नाही दिले का टाक ईडीची धाड त्याच्या उरावर। हा मग आता काय करायचं? किती पाहिजे सांगा ना, येऊ द्या। इतकं बदमाश सरकार आहे हे। काय हे ब्लॅकमेल करू करू आमदार खासदार तर पळवलेच, विरोधकाचे यायना पैसा बी लुटलाय आणि त्याला नाव दिलं इलेक्ट्रॉल बॉन्ड। त्याच्यावर एक व्हिडिओ घेतलाय मी आणि मी सर्व व्हिडिओ बाय प्रूफ घेतो। तिथं 2 महिने इंटरनेट बंद होतं, एका बाईची ठीक आहे नग्न धिंड काढली, इंटरनेट बंद होतं म्हणून तो व्हिडिओ व्हायरल नाही झाला। जसं इंटरनेट चालू झालं मणिपूरमध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला। अरे हे लक्षात ठेवा, जब शहर में आग लगती है तो अपना घर उस आग में कब खाक हो जाएगा पता नहीं चलेगा। हे लक्षात ठेवा, मणिपूर मधील लागलेली आग महाराष्ट्रात आली म्हणलं 8 दंगे झाले मागच्या 2 वर्षात, 8 दंगे। आणि याच्यात सर्वसामान्य ओबीसी एससी एसटीचे पोट्टे होते। म्हणून या पोराईनं जागृत व्हा आपल्या, हे आपलं सरकार नाही आहे। आणि त्या मणिपूर जर तुम्हाला असं वाटत असन का आपल्या आया बहिणीची नग्न धिंड निघणारा भारत भविष्यात पाहिजे असन तर त्याला मतदान करा, नाही तर मग महाविकास आघाडीचे श्यामभाऊ बर्वे यांच्या चिन्हासमोर पंजा या चिन्हासमोरचं बटन दाबून यायला निवडून आणा। कारण एक उमेदवार आपल्याला तिथं वाढवायचा आहे, तेव्हा लोकशाही बळकट होईल। या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, या देशाच्या सुप्रीम कोर्ट सारख्या संस्था वाचल्या पाहिजे, या बेरोजगार पोट्याला रोजगार भेटला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव भेटला पाहिजे। मी उमेदवारीत होतो लोकसभेच्या, माझं नाव होतं। पवार साहेबांना जर माझा प्रवेश घेतला नसता ना, जबरदस्तीनं मी फॉर्म भरला असता आणि फॉर्म भरला असता तर वर्धेची सीट पडत होती, 2.5-3 लाख मतदान घेतलं असतं, जास्त पण कमी नाही घेतलं असतं। पण मला असं वाटत होतं का आज देशावर वेळ आहे, माझा देश वाचला पाहिजे, पोट्याचं भवितव्य आहे। कास्तकारा आत्महत्या करून राहिल्या, मालाचे भाव नाही भेटून राहिले, तर ह्या देश वाचला पाहिजे म्हणून मी माघार घेतली। नंतर माघार नाही घेणार रे बा, आता वेळ आहे म्हणून घेतली। म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का आता देशावर वेळ आहे,
देशात परिवर्तन घडून आणायचं आहे आणि एवढे अहंकारी आहे, एवढे माजूनटर आहे का साले शेतकरी आंदोलन करून राहिले त्या पंजाबचे, बॅरिगेट्स बॅरिगेट्स बॅरिगेट, पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिगेट्स नाही, ह्या बॅरिगेटवर बॅरिगेट, त्याच्यावर अश्रुधुराच्या कांड्या, रबराच्या गोळ्या, छर्रे, एका कास्तकाराच्या पाठीत पुरे छर्रे गेले. हा, एक पोरगा इथं गोळी लागली तर मेला, जवान पोरगा होता 21 वर्षाचा. मग शेतकऱ्यांना आंदोलन केलं, 700 शेतकरी शहीद झाले, जवान, ठीक आहे, 700 शेतकरी मेले म्हणलं मागच्या आंदोलनात. मी म्हणतो उपद्व्याप कायदे करा, शेवटी तुम्हाला 3 कायदे माघार घ्या लागले का नाही घ्या लागले? 3 कायदे मागे घेतले या मोदी सरकारनं. बरं, मागं तर घेतले ते सोडा, 3 कायदे मागं घेतले या पट्ट्यानं. आता 3 कायदे मागं घेतल्यावर पंजाबच्या कास्तकाराचा बदला कसा करायचा? तर पंजाब एपीएमसी मधून गहू विकत घेणं बंद केला म्हणून त्या कंट्रोलने नुसते तांदूळ येऊन राहिले, कुटाळ खाऊ घालून राहिले, साले बंद केला. आणि मग पंजाबले जायचं होतं, याले मार सांगते 56 इंच शिना. पंजाबले जायचं होतं तर उडान पुलावून फाट्यातच पळत आला 56 इंची शिना. 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी आहे त्याच्यापाशी, बंदुकीची गोळी नाही घुसत तरी फाटेतच पळत त्याला. काँग्रेस कायले घ्याव? म्हणून लोकांसोबत पंगे घेऊ नये. बरं, यानं का नाही सोडलं? एज्युकेशनवर 18% जीएसटी आहे, शिक्षणावर. हा, इकडं रामाच्या मंदिरात आम्हाला राम लल्ला दाखवले. हा, 22 तारखेला मंदिराचं उद्घाटन. हिंदू धर्म म्हणते का कोणतीही प्राण प्रतिष्ठा करायची आहे, पूजा करायची आहे, नवरा बायकोन करावं लागते. ह्या संट्या एकटाच चालला समोर. अरे कोणतीही पूजा करायची आहे, नवरा बायको पाहिजे. त्याले यजमान म्हणते, यजमान. भागवत सप्ताह करायचा असेल तर यजमान बसवतो ना नवरा बायको. हा, अशी बायको टाकून नाही दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, कॅम्ब्रिज वरून लॉची डिग्री करून आल्यावर ते इंग्रज म्हणे त्याले हे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणा, शाही जीवन जगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे का तुमची लाचारी नाही पत्करणार, माझा समाज 5000 वर्षापासून खितपत पडलाय, त्याला जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत मी चूप बसणार नाही, तुमची लाचारी स्वीकारणार नाही. मग प्रपंच चालवायचा होता, बायको लेकरं पोसाचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मुंबईच्या हायकोर्टात वकिली केली, सिडनीहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. याच्यासारखी बायको अर्ध्यावर नाही टाकली. व्यक्त केली तर धुऱ्यावर द्यायचं, नाही तर करायचीच नाही. म्हणून हे लक्षात ठेवा. बरं, ते सोडा, लोय आयजी याच्या स्टोरी आहे साल्याच्या. अरे मायाबाप गहू तांदूळ इकून आला, ठीक आहे, मायाबाप तुरीची डाळ इकून आला का? ते आता इजिप्तची गोष्ट सांग. इजिप्तवरून औकातल्यासारखी तुरीची डाळ बोलावली, एवढी बोलावली का 12,000चे तुरीचे रेट 4,000वर आले. 4,000वर आल्यावर तूर खपली नाही तुरीची डाळ, तर तिले घुबडायनं खाल्ली, भोगदाड पाळले. आणि ते भोगदाडवाली तुरीची डाळ मग कंट्रोलले 32 रुपये किलोने इकली साल्यानं. कंट्रोलले डाळ पाहिली का तुरीची? तुम्ही नाही पाहिली, तवाच भेटली तुम्हाला, आता बंद झाली. आणि आता या बापूना, आमचा बाप एपीएमसी धान्य घेऊन गेला का माय सांगते का तुरीचे कट्टे आणजा 2. किती किलोचा कट्टा? 30 किलोचा. एचएमटी तांदळाचे 2 कट्टे आणायला लावते माया बापाले. आणि मग हे कट्टे आणल्यावर माय निळ्या रंगाच्या ड्रामात भरून ठेवते, निसपूस करून. प्रत्येकाच्या घरची अवस्था आहे का नाही अशी? प्रत्येकाच्या घरची आहे. ह्या बापून 30 किलोचा कट्टा कोण घेते रे? तर आपण घेतो, आपण सर्वसामान्य आहे. ह्या बापून 30 किलोच्या धान्याच्या कट्ट्यावर 5% जीएसटी लावला. इतकं बदमाश आहे, एवढं अहंकारी आहे, भयंकर अहंकार घुसला आहे. याला वाटते का मीच या देशावर राज्य करीन? तर मी पाया पडून सांगतो आणि शेवटले एक उदाहरण देतो. मला पुन्हा 2 सभा, एक हुडकेश्वरली आहे, तिकडे एक मोहप्याले आहे, ठीक आहे. तर माय म्हणणं एवढं आहे का कोणी एवढं अहंकारी राहू नये. अहंकार बेकार आहे. बरं, चांगल्याले मातीत घालून गेला, अति तिथं माती. हिटलर होता, हिटलर दुसऱ्या महायुद्धात. त्याला वाटत होतं का जगावर माय राज्य असलं पाहिजे, या जगावर राज्य असलं पाहिजे असं वाटत होतं. त्याचा सोबती होता इटलीचा मुसोलिनी. दुसरं महायुद्ध खतम होत आलं, पुरे जवान पोट्टे मरून गेले युरोपातले. तुम्हाला सांगतो 2-2.5 लाख लोक इटलीच्या राजधानीत रोमच्या चौकात त्याच्या घरासमोर जमा झाले. पहा मी का सांगून राहिलो, 2-2.5 लाख लोक जमा झाले म्हणतो. स्टोरी ऐकून घ्या. लोक दरवाजा लावून होता, 2.5 लाख लोक दरवाजा तुटून पडले. अक्का दताड्यात दरवाजा तोडला, गेले लोकांच्या घरात घुसले.
आणि त्याला असा मारला जी, असा मारला, ज्या कडार पडन त्या कडार मारला, जिकडं पडन तिकडं मारला, कपडे काढून नागोया करून मारला, त्याच्या बायकोलाही मारलं, त्याच्या बायकोलाही नागोया करून मारलं. बरं मेल्यावर बी मारलं, पहा बरं, मेल्यावर बी मारलं, आणि तेवढ्या नाही लोकांचं समाधान नाही झालं तर त्याले लेकाले दोरानं उलटा टांगला 50-60 फूट, आणि ते टीव्हीवर चालू होतं लाईव्ह, आणि त्याचा सोबती हिटलर जर्मनीत बसून पाहून राहिला होता. तारीख सांगतो, युट्यूबवर गुगलवर सर्च करून घ्या. तारीख होती 28 एप्रिल 1945. किती तारीख म्हणून राहिलो मी, ऑन रेकॉर्ड बोलतो, फुकट नाही सांगून राहिलो. तारीख पाहून घ्या. 28 एप्रिल 1945 ले हिटलरचा सोबती मुसोलिनीले लोकांना नागोया करून मारला. हे हिटलर पाहून राहिला होता. हिटलरले काय वाटलं माहित आहे का, लोक याच्यापेक्षा बेकार आपल्याला मारण. 29 तारीख गेली, 30 तारखेला हिटलरनं आत्महत्या केली. किती तारखेला? 30 एप्रिल 1945. माया देशातले लोक खूप चांगले आहे. मी अजिबात म्हणत नाही का माया देशात असं काही झालं पाहिजे. कारण माया देशातले लोक मोहब्बत की दुकान लगाने वाले हैं. म्हणून यायले सत्तेत असणाऱ्याले सांगतो, जास्त माजल्यासारखे करू नका. लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. म्हणून आता सध्या या देशाला परिवर्तनाची गरज आहे. अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. पण तो जिजाऊचा शिवबा तलवार घेऊन नाही पाहिजे. त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा पेन पाहिजे. त्याच्या पेनाला ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची धार पाहिजे. म्हणून मला जगद्गुरु तुकाराम महाराजाचं वाक्य खूप आवडते. असं वाटते का ते मायावरच आहे का काका. तुकाराम महाराज म्हणते, पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झंडा. गुंडा म्हणजे काही मर्डर हाफ मर्डर करणारा नाही, लोकांचे प्रश्न मांडणारा, सडेतोड प्रश्न विचारणारा. म्हणून हे लक्षात ठेवा का आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडवायचं आहे. आणि या परिवर्तनात ठीक आहे रश्मीताईचा फॉर्म काढला, हे लक्षात ठेवा तुम्ही. काही किती बदमाश असू शकते. म्हणजे ज्या बाईचा फॉर्म जिल्हा परिषद मध्ये स्टँड होते आणि लोकसभेत खारिज होते, किती बदमाशपणा असं. आणि ते सर्टिफिकेट काही दुसरं का, सर्टिफिकेट कॅन्सल केलं. आणि बरं झालं का श्यामभाऊचा होता, नाही तर उपाध होती साली. म्हणून येणारी निवडणूक परिवर्तनाची आहे. या देशात बदल घडून आणायचा आहे. आणि आपल्या गोरगरीब, कष्टकरी, कामगार, बंडीवाला, शेतकरी, बेरोजगार युवक याचं भवितव्य तुमच्याच हातात आहे. मी सांगणार नाही आता कोणाचं बटन दाबाचं, तुम्ही ठरवजा. ठीक आहे, मी 4 आवाज देतो, आवाज आरपार गेला पाहिजे. बोला. 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. वंद्या भारतातल्या शेतकऱ्यावर 1,34,000 करोड, 1,30,000 करोड, 1,00,000 ठीक आहे 1.5 लाख करोड रुपयाचं कर्ज संजी आमच्या कास्तकार मायबापावर. अजी ह्या म्हणते कास्तकाराचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते, आणि उद्योगपत्याच्या नड्यात भरत जाते त्या मुक्याच्या, अण्याच्या, अडाणीच्या. देशाची जीडीपी कोरोनात गड्ड्यात गेली आणि हे उद्योगपती वर चालले होते. म्हणजे कोणाचं सरकार व्हायची. हे बरं झालं काय भारताचं सुप्रीम कोर्ट ह्या एसबीआयच्या उरावर बसलं इलेक्ट्रॉल बॉन्डच्या वेळेस. नाही तर काय सांगितलं, तिले तुतारीचा ढोशा दिला एसबीआयले. बोमाल म्हणे 3 महिने देता येत नाही. अरे डाटा देता येत नाही म्हणे ना. मग इलेक्शन, मग सुप्रीम कोर्ट छाताडावर बसल्यावर कसा दिला 2 दिवसात. अशी बटन दाबल्याबरोबर डाटा येते आता कचकन प्रिंट आउट. आणि हे काय म्हणे 3 महिने लागते म्हणे डाटा द्यायला. मग कसा दिला झक मारून 2 दिवसात डाटा. आता कुठून आला म्हणा मग डाटा. म्हणून हे 50 खुके म्हणजे बोमलते ना, हे जे पैसे आले याच्यापासून हे असे आणले. एखाद्या कंपनीने पैसे नाही दिले का टाक ईडीची धाड त्याच्या उरावर. मग आता काय करायचं, किती पाहिजे सांगा ना. येऊ द्या. इतकं बदमाश सरकार आहे. हे काय, हे ब्लॅकमेल करू करू आमदार खासदार तर पळवलेच विरोधकाचे, यायना पैसा बी लुटलाय. आणि त्याला नाव दिलं इलेक्ट्रॉल बॉन्ड.
त्याच्यावर एक व्हिडिओ घेतला आहे मी, आणि मी सर्व व्हिडिओ बाय प्रूफ घेतो. आपण आकडे गिकडे काही फेकत नाही, म्हणून ते आपल्या उरावर केस बीस काही टाकत नाही. आणि टाकत नाही तुम्हाला सांगितलंच कारण काऊन आहे. म्हणून हे लक्षात ठेवा का जर तुम्हाला अजून शेकून घ्यायचे असेल गरम फडक्यानं तर त्याला मतदान करजा. अरे आमच्या देशाचा पंतप्रधान त्या इथं मणिपूर मध्ये 3 महिने 4 महिने झालं मणिपूर पेटून आहे, दंगे होऊन राहिले. हे त्याच्यावर नाही बोलून राहिलं, हे तिथं का नाही युक्रेन रशियाचं भांडण आहे त्याच्यावर वक्तव्य. तिथं पॅलेस्टाईन इस्रायलचं युद्ध चालू आहे त्याच्यावर स्टेटमेंट देते. अबे इथं घराले भोगदार बोललाय आपल्या, ते बुजवणं पहिले. आपल्या घराचे भोगदार नाही बुजवा, दुसऱ्याचं लिपायला चाललो. अरे पहिले स्वतःच्या घरी पाय, आणि त्याच्यानंतर तर सोडाच. त्याच्यानंतर त्यानं हद केली, तिथं 2 महिने इंटरनेट बंद होतं. एका बाईची ठीक आहे नग्न धिंड काढली, इंटरनेट बंद होतं म्हणून तो व्हिडिओ व्हायरल नाही झाला. जसं इंटरनेट चालू झालं मणिपूरमध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला. अरे हे लक्षात ठेवा, जब शहर में आग लगती है तो अपना घर उस आग में कब खाक हो जाएगा पता नहीं चलेगा. हे लक्षात ठेवा. मणिपूर मधील लागलेली आग महाराष्ट्रात आली म्हणलं, 8 दंगे झाले मागच्या 2 वर्षात, 8 दंगे. आणि याच्यात सर्वसामान्य ओबीसी SC ST चे पोट्टे होते. म्हणून या पोराईनं जागृत व्हा आपल्या. हे आपलं सरकार नाही आहे. आणि त्या मणिपूर जर तुम्हाला असं वाटत असन का आपल्या आया बहिणीची नग्न धिंड निघणारा भारत भविष्यात पाहिजे असन तर त्याला मतदान करा. नाही तर मग महाविकास आघाडीचे श्यामभाऊ बर्वे यांच्या चिन्हासमोर पंजा या चिन्हासमोरचं बटन दाबून यायला निवडून आणा. कारण एक उमेदवार आपल्याला तिथं वाढवायचा आहे, तेव्हा लोकशाही बळकट होईल. या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, या देशाच्या सुप्रीम कोर्ट सारख्या संस्था वाचल्या पाहिजे, या बेरोजगार पोट्याला रोजगार भेटला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव भेटला पाहिजे. मी उमेदवारीत होतो लोकसभेच्या, माझं नाव होतं. पवार साहेबांना जर माझा प्रवेश घेतला नसता ना, जबरदस्तीनं मी फॉर्म भरला असता. आणि फॉर्म भरला असता तर वर्धेची सीट पडत होती. 2.5-3 लाख मतदान घेतलं असतं, जास्त पण कमी नाही घेतलं असतं. पण मला असं वाटत होतं का आज देशावर वेळ आहे, माझा देश वाचला पाहिजे, पोट्याचं भवितव्य आहे. कास्तकारा आत्महत्या करून राहिल्या, मालाचे भाव नाही भेटून राहिले, तर ह्या देश वाचला पाहिजे म्हणून मी माघार घेतली. नंतर माघार नाही घेणार रे बा, आता वेळ आहे म्हणून घेतली. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का आता देशावर वेळ आहे, देशात परिवर्तन घडून आणायचं आहे. आणि एवढे अहंकारी आहे, एवढे माजून तर आहे का साले शेतकरी आंदोलन करून राहिले त्या पंजाबचे. बॅरिगेट्स पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिगेट्स नाही. ह्या बॅरिगेट्सवर बॅरिगेट, त्याच्यावर अश्रुधुराच्या कांड्या, रबराच्या गोळ्या, छर्रे. एका कास्तकाराच्या पाठीत पुरे छर्रे गेले. एक पोरगा इथं गोळी लागली तर मेला, जवान पोरगा होता 21 वर्षाचा. मग शेतकऱ्यांना आंदोलन केलं, 700 शेतकरी शहीद झाले, जवान ठीक आहे, 700 शेतकरी मेले म्हणलं मागच्या आंदोलनात. मी म्हणतो उपद्व्याप कायदे करा. शेवटी तुम्हाला 3 कायदे माघार घ्या लागले का नाही घ्या लागले? 3 कायदे मागे घेतले या मोदी सरकारनं. बरं मागं तर घेतले ते सोडा, 3 कायदे मागं घेतले या पट्ट्यानं. आता 3 कायदे मागं घेतल्यावर पंजाबच्या कास्तकाराचा बदला कसा करायचा? तर पंजाब APMC मधून गहू विकत घेणं बंद केला म्हणून त्या कंट्रोलने नुसते तांदूळ येऊन राहिले, कुटार खाऊ घालून राहिले, साले बंद केला. आणि मग पंजाबले जायचं होतं, याले मार सांगते 56 इंच शिना. पंजाबले जायचं होतं तर उडान पुलावून फाट्यातच पळत आला 56 इंची शिना. 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी आहे त्याच्यापाशी, बंदुकीची गोळी नाही घुसत तरी फाट्यातच पळत आला. काँग्रेस कायले घ्याव? म्हणून लोकांसोबत पंगे घेऊ नये. बरं यानं का नाही सोडलं? एज्युकेशनवर 18% GST आहे, शिक्षणावर. इकडं रामाच्या मंदिरात आम्हाला राम लल्ला दाखवले. 22 तारखेला मंदिराचं उद्घाटन,